त्र्यंबकेश्वरच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पेटलेलं असताना राज ठाकरेंनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे। त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी या विषयीचा निर्णय घ्यावा, इतरांनी त्यात पडू नये असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे। तसंच लाऊड स्पीकर आणि समुद्रातील दर्ग्यावर बोललो कारण ते चुकीचं होतं, तिथे कारवाई केलीच पाहिजे असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। गडकिल्ल्यांवरती दर्गे आहेत, ते हटवलेच गेले पाहिजेत असं राज ठाकरेंनी ठासून सांगितलं। मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधीच दंगली होत नाहीत, याकडे देखील राज ठाकरेंनी लक्ष वेधलंय। आता तुम्ही ज्या काही गोष्टी करून ठेवता, कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो। उद्या ज्यावेळेला दुसरं सरकार येईल त्यावेळेला ते अजून दामदुपटीने यांच्या विरोधात करतील। त्याच्यामुळे आपण कुठच्या गोष्टींचे पायंडे पाडून ठेवतोय, मला असं वाटतं सत्ताधारी कोणीही असू देत त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। 1000, 2000, 3000, 4000 एकर जमीन तुम्हाला पटकन मिळणं ही अशी काय गंमत आहे का? म्हणजे या कुठेतरी घेऊन ठेवलेल्या जमिनी आहेत अगोदर, आणि मग कमी भावामध्ये घ्यायच्या लोकांकडनं आणि जास्ती भावामध्ये सरकारला विकायच्या, हेच सगळे धंदे सुरू आहेत ना तिकडे। आता त्या ह्याचं काय झालं, काय तो जैतापूरचा प्रकल्प, त्याचं पुढे काय झालं? काहीच नाही। ती कंपनी बुडाली, काय ती फ्रेंच कंपनी होती ती। आता जैतापूरला काय करणार तुम्ही? मग जैतापूरला जर समजा तुम्ही आखून घेतलेली जमीन आहे, मग जैतापूरला कारण नेत तो प्रकल्प? इतर धर्माचा एखादा माणूस जर समजा आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा, इतका कमकुवत धर्म आहे का? याच्या अगोदर मी अनेक दर्ग्यामध्ये गेलोय, मशिदीमध्ये गेलोय। अनेक मुसलमान लोक ज्याला मंदिरामध्ये येतात, उलट आपल्याच काही मंदिरांमध्ये असे आहेत की काही जातींनाच फक्त तिथे मंदिरामध्ये दर्शनाला गाभाऱ्यात दिलं जातं। मला असं वाटतं की माणसाची जी या गोष्टींकडे बघतात त्यांची वृत्ती जी आहे ती कोती आहे, छोटी आहे।